राम राम शेतकरी बांधवांनो. तर आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आपण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आज एक नवीन टॉपिकवर बोलणार आहेत, जे की एक योजना बंद केली शासनाने. सोलर योजना एक बंद केलेली आहे. तर त्याच्यात बरेच शेतकरी बांधवांचे पेमेंट भरलेले आहेत, काही नाही पेमेंट भरलेले आहे, काहींचे सर्वे झालेले आहेत, काहींचे सर्वे राहिलेले आहेत, काहींनी वेंडर सिलेक्ट करायचे बाकी आहेत. तर त्याच्या संदर्भात पूर्ण व्हिडिओ पाहावा. तर आपण मागील 2-3 दिवसापूर्वी आपण जैन कंपनी, शक्ती कंपनीचा वेंडर अपडेट दिला होता. जे वेंडर आलते आपल्याला वेंडर लिस्टमध्ये. तर बरेच शेतकऱ्यांनी ते पंप ॲड केलेले आहेत. तर आपण ते बरेच शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्ट केलेत, पण काहींचे त्यांनी ते पोर्टल चेक वगैरे करूच तर त्यांचे स्टॉक संपला. तर मित्रांनो, स्टॉक डबल येणार आहे 2-4 दिवसामध्ये. तर आपण आपल्या एरियामधले जे पंप चालू आहेत किंवा आपल्या गावामध्ये जे पंप बसलेले आहेत, त्यांचंच पाणी वगैरे बघून आपण पंप सिलेक्ट करावा, जेणेकरून आपले पेमेंट वाया जाणार नाही, खराब पंप आपल्या हाती नाही लागू. जे की सभागृहामध्ये सुरेश धस यांनी सांगितलं होते की झेंडू असे कंपन्या साऱ्या ॲड झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणालाही कोणत्याही कंपनीबद्दल सविस्तर माहीत नाही आहे, आणि कोणती कंपनी चांगली आहे आणि कोणती वांगली असं कोणालाच काही माहीत नाही आहे. तर तशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये. तर पंप सिलेक्ट करताना आपण तर सांगतच आहेत, आपल्या एरियामधले जे बसवले ते आपण सिलेक्ट करावा. आणि मी सांगितलेले पंप तुम्ही सिलेक्ट केले असतील, आणि त्याच्यामध्ये जे पाणी आपल्याला प्रेशर लागत असेल, समजा एरीमधला पंप असेल किंवा बोरमधला पंप असेल, मी त्याच्यामध्ये आपण एरीमध्ये 30 मीटर कंपनी ऑलरेडी देतेच पाणी मारण्यासाठी. पण तुम्ही वेरीमध्ये 30 मीटर हे कंपनी डायरेक्टली वेर म्हणले की 30 मीटरचा पंप येतो सोबत. पण त्याच्यामध्ये बोरच्या पंपाला कंपनी 70 मीटर आणि 50 मीटरचं हेड देते कंपनीकडनं. पण त्याच्यामध्ये काय होतं आहे, 70 मीटरचा हेड असेल, 70 मीटरच्या हेडला पाईपलाईन जास्त लागते आणि खोली बी जास्त लागते. तर त्याच्यात काय होतं आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते माहीत नसतं आहे. कंपनी सिलेक्ट केली आपण, पण पंप किती मीटर घ्यावा, काय घ्यावा, काही कोणत्याही शेतकऱ्याला माहीत नाही आहे. आणि आपण छळे वगैरे सांगतो, कंपनी विचारते, कंपनीचं त्याच्यात कंपनीला दोष देऊन बी फायदा नाही आहे. कंपनी कॉल करते तुम्हाला, किती मीटरचा पंप पाहिजे, काय पाहिजे, किती छडे आहे तुमच्या, किती फूट विहीर आहे किंवा बोर आहे, विचारते कंपनी. पण आपल्यालाच माहीत नसते मुळात काय पंप कोणता पाणी मारते काय मारते. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बोरला डायरेक्ट 30 मीटरचा हेड देतात, पण 30 मीटरचा हेड बोरसाठी कोणी देत नाही आहे. तर आपण ते माहिती नाही आहे आपल्याला. मी सांगतो आहे आमच्या एरियामधली, जे आपण स्वतः आपल्या शेतामध्ये चालू आहे, बोरमध्ये 30 मीटरची हेडची मोटर चालू आहेत, 1 नंबर पाणी मारतात. आणि तुम्हाला मागच्या या व्हिडिओ टाकलेला आहे आपण बोरमध्ये 30 मीटरचा हेड टाकलेला आहे त्या शेतकऱ्यांनी. त्यांची ऑलरेडी त्या बोरमध्ये 3 HP लाईटवरला पंप होता. तर 3 HP लाईटवरला पंप त्यांचा सोलरचा 30 मीटरचा हेडचा पंप होता, इकोजेन कंपनीचा. तर लाईटवरला 3 HP मोटरचं पाणी आणि सोलर 30 मीटर हेडचं पाणी, त्यांचे अक्षरशः बोरची पाणी मोटरला कमी पडू लागलं, कमी जास्त होऊ लागलं. म्हणजे त्या बोरला 3 इंचीच पाणी होतं. 3ची मोटर चालत होती लाईटवरली,
पण सोलरली मोटर खूपच प्रेशर पाणी मारते, 5च्या मोटरसारखं. तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामध्ये बोर बी तुम्हाला पाणी चांगलं पाहिजे, बोरला बी. 30 मीटरचा हेड घेतला तर असं नाही हो की तुम्ही तुमच्या बोरला पाणी आहे 2 इंची, 2.5 इंची, 3 इंची. तर बोरला पाणी बी चांगलं पाहिजे की तुम्ही 30 मीटरचा हेड घ्यावा आणि तुमचा बोर उपसून पाणी फेकू नाही मोटरनं. तर पुन्हा पंचायत व्हायची की बोर तुम्ही मोठा घेतलाय. तर तसं होऊ नये. त्याच्यामुळं अगोदरच मी सांगतो तुम्हाला की तुमच्या बोरला जर चांगलं पाणी असेल तर 3 HP निवडा. 30 मीटर हेडमध्ये 1 नंबर पाणी देते. त्यानंतर काही बोरला कसं आहे पाणी 5च्या मोटर, त्या 5च्या मोटरचं पाणी असेल ऑलरेडी त्याच्यामध्ये चालते ते पंप. 30 मीटरचं हेड आहे, तिचं पाणी तुम्हाला स्क्रीनशॉट बी टाकतो एकदा. 30 मीटर हेडचं पाणी कसं मारते तुम्ही मागचा व्हिडिओ बी बघू शकता. मागं व्हिडिओ टाकलेला आहे मी. इकोजेन कंपनीचं सोलर आहे ते. पाणी अक्षरशः त्या शेतकरी इतका खुश झाला की त्यांना 5 HP मोटरसारखं पाणी मारू लागलं. ते 3 HP मध्येच खुश झाले. 30 मीटरचा हेड आहे आणि इकोजेन कंपनीचा पंप आहे त्यांचा. तर त्यांना तर इतके खुश झाले अक्षरशः त्यांना विहिरीमध्ये टाकायचा होता ते. पण ते त्यांना लाईट वगैरे नसल्यामुळे त्यांनी लांब तिकडे बोरवरती इन्स्टॉलेशन केलं होतं. पण त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला ते आणि त्यांना पाणी बी 1 नंबर मारतोय. तर तशा प्रकारे जे आपल्या एरियामध्ये चालू आहेत पंप आणि जे की आपल्याला माहिती आहे की ही कंपनी चांगली आहे, सर्व्हिस चांगली आहे. आपल्या एरियामधले सगळे जे कंपनी वेगवेगळ्या कंपनीचे आता अगोदर तर कोणालाच माहीत नव्हते कोणती कंपनी कशी नवीन कंपनी आली त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण आपल्या एरियामधलाच पंप सिलेक्ट करावा. तर कोणाची फसवणूक होणार नाही आणि कोणाची पेमेंट वेस्ट जाणार हे वायफट जाणार नाही. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला सांगितलं होतं की एक योजना बंद झाली. तर ज्यांचे कुसुममधले फॉर्म होते PM कुसुममधले, तर PM कुसुम योजना स्टॉप करण्यात आली आहे मध्ये. तर आपण तिथं पेमेंट किंवा सर्वेचा ऑप्शनवर गेल्यानंतर तिथे डायरेक्टली मॅसेज येतो एक केंद्र शासनाच्या दिनांक 28 ऑगस्ट 2025 व दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजीच्या निर्देशानुसार सदर योजना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी संतुष्टात आली आहे असं तिथं मॅसेज डायरेक्टली दाखवते. तर म्हणजे याचा अर्थ काय होतो डायरेक्टली तर PM कुसुम योजना शासनानं स्टॉप केली काय त्यांना माहिती. मागेल त्याला योजना चालू झाल्यामुळे त्यांना ती स्टॉप करावं लागली माझ्या हिशोबानं. पण त्याच्यामध्ये काय झालं आहे बरेच शेतकऱ्यांनी पेमेंट भरलं नव्हते आणि लेट भरले आत्ता. तर त्यांचं पेमेंटचं वांदं झालं आहे. तर योजना सदर बंद केली आहे PM कुसुम योजना. तर आपले पेमेंट ते वापस देणार आहे असं कळून येते की पेमेंट रिटर्न होणार आहे म्हणून. पण त्यांनी काय करायला पाहिजे होतं की ज्यांचे पेमेंट झालेले आहे त्यांना पंपच बसवण्यात यायला पाहिजे होते. ते पेमेंट रिटर्न करताय तसं नाही करायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल होते त्यांना डबल एकदा कॉल करून सांगायला पाहिजे होतं की जे तुमचा पंप पुढे प्रोसेस करून घ्या की योजना बंद होणार आहे, अगोदर सांगायला पाहिजे होतं. त्यांनी फक्त सांगितलं नाही. काय सांगितलं स्टेजमध्ये 4 स्टेजमध्ये 5 स्टेजमध्ये 6 स्टेजमध्ये असं सांगितलं त्यांनी. काय असं सांगितलं नाही की योजना बंद करायची आहे काही असं. तर आता बरेचसे शेतकऱ्याचे त्याच्यात पेमेंट अडकलेले असतील. ज्यांनी पेमेंट आत्ता भरले त्यांचे पेमेंट अडकले. ज्यांचे सर्वे केलेत काहीचे सर्वे बाकी आहेत. आता नाहक शेतकरी अडकले त्याच्यामध्ये, पेमेंट बी अडकले. ज्यांचा आता ते पेमेंट कधी रिटर्न होईल काय होईल त्याचं सांगता येत नाही. पण रिटर्न करण्याचं रिटर्न होणार म्हणून सांगितलेले आहे. ज्यांची सर्वे बाकी होती सर्वे केले काही नाही केले. त्याच्यामुळं आपल्याला PM कुसुम योजना स्टॉप झालेली आहे. तर आपले पंप वगैरे PM कुसुममधले काही येणार नाही. ज्यांचे पेमेंट भरले असतील त्यांचे पेमेंट रिटर्न करण्यात येणार आहे.
आणि ज्यांना भरायचं असेल त्यांनी भरू नये आता. त्याच्यामुळं बरंच शेतकऱ्याची अडचण झाली आहे. तर याच्यावर शासनानं काहीतरी याच्यावर बरेच शेतकऱ्याचे पेमेंट अडकणार आहे याच्यामध्ये. काहींनी सर्वे केला आहे, सर्वे बाकी आहे. तर काहींनी सर्वे झाला आहे, काहीचं पेमेंट भरलेत आत्ता, काहीला पेमेंटचं अडचण असल्यामुळं आत्ता पेमेंट भरलेत. ते विदाऊट आता याच्यामुळं अडकलेत ना. योजना बंद झाली. अगोदर त्यांनी सांगायला पाहिजे होते की यात पेमेंट वगैरे भरू नका काय किंवा हे करू नका. डायरेक्टली त्यांनी ती योजना स्टॉप केली आहे. तर पेमेंट वगैरे येतील वापस, पण आता सांगू शकत नाही किती दिवसात पेमेंट वापस येईल. 1 महिना लागेल, 2 महिने लागतील, सांगता येत नाही. तर ही शासनाचा प्रोसेस आहे, याला टाईमच लागते. पेमेंट तुम्हाला वापस येईल, पण सांगता येत नाही त्याचं पेमेंट किती दिवस लागतील, काय लागतील. त्याच्यामुळं आता कोणाला प्रोसेस पुढे जात असेल तर पेमेंट भरू नका. तुमचं पेमेंट अडकून जाईल. एक तर पंप बसणार नाही आणि तुमचं पेमेंट अडकून पेमेंट यायला, रिटर्न यायला प्रोसेस व्हायला टाईम लागेल. त्याच्यामुळं कोणी पेमेंट भरू नका, त्याच्यामध्ये काही प्रोसेस करू नका. तर आपण भेटू पुढच्या अशाच नवीन अपडेटमध्ये. तर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला चॅनलवरती तुम्हाला मेसेज येईल. यूट्यूबवरती तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, धन्यवाद. येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय.